न्यूज अँकर मध्ये मी तुमचं स्वागत करतो। संपूर्ण जगामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी केली जाते। विविध उपक्रम देखील साजरे केले जातात, उपक्रम राबवले जातात। त्याच निमित्तानं समाज प्रबोधन आणि आपल्या शहराचं प्रबोधन कशा पद्धतीने होईल याच्याकडे लक्ष देण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, काही पक्ष संघटना असतील, ते आपापल्या परीने काम करताना दिसत आहेत। काही गायक असतील, प्रबोधनपर कार्यक्रम, काही व्याख्यानं असतील, हे देखील या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं ठेवण्यात येत असत। तुम्ही पाहू शकता, हा तो परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दौंड चौक आहे, दौंड शहरातला। याची धूमधाम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण तयारी एकदम चोख पद्धतीने सुरू झालेली आहे। आणि हा तो चौक आहे, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रमांचं गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते। दौंड शहरातील जेवढीही सामाजिक संघटना असतील, सर्व पक्ष असतील, त्यांनी एक निर्णय घेतला, त्यांनी ठरवलं, जर समाजासाठी समाजामध्ये चांगलं प्रबोधन द्यायचं असेल तर आपण सर्वांनी एका स्टेजवरच एकत्र येत एका स्टेजच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि शहराचं प्रबोधन करणं देखील तितकंच गरजेचं आहे। त्याच निमित्तानं सर्व पक्ष आणि संघटना यांनी या निमित्तानं सर्व एकत्र आले आणि कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करतायत। आता दुपारची वेळ आहे, संध्याकाळची वेळीत या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम ठेवला जातो। आपल्या बरोबर आहेत येथील काही सामाजिक कार्यकर्ते असतील, काही कार्यक्रमाचं आयोजन करणारे नेते मंडळी असतील, त्यांच्याकडे जाणून घेणार। काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करताय आणि किती पक्ष आणि संघटना या ठिकाणी एका स्टेजवर एकत्र आल्यात, काय सांगाल या माध्यमातून? यावर्षी भीम जयंतीचा एक वेगळाच प्रकारचा जल्लोष इथे आपल्याला दिसतोय। विविध माध्यमातून, विविध पक्षातून, विविध गटातून आम्ही 5 जण एकत्र आलेलो आहोत। ते प्रथमतः या दौंड शहरामध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे की 5 प्रकारच्या गटातून, 5 प्रकारच्या विविध माध्यमातून 5 लोक एकत्र आली आणि एकदम शांततारित्या आणि एकदम डिसिप्लिन मध्ये या जयंती साजरी झालेली आहे आणि होत आहे। आणि संध्याकाळचाही जनतेचाही प्रतिसाद इतका उत्स्फूर्तपणे भेटतोय, खास करून महिलांचा सहभाग आपल्या कार्यक्रमाला जास्त मिळतोय। त्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या, बाबासाहेबांच्या जयंतीच्या आणि महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल, आता त्यांनी एक सांगितलं की कशा पद्धतीने सर्व पक्ष संघटना एकत्र हा कार्यक्रम, याच्या अगोदर हा उपक्रम कधी झालाय का? कित्येक वर्षापासून हा उपक्रम एका स्टेजवरचा चालू? सर्वप्रथम मीडियाने हा जे काम हातात घेतले ते प्रसिद्धी करायचं आहे, ते परत मीडियाचं आभार मानतो, अभिनंदन करतो। आमची ही संकल्पना गेली 20 वर्ष आम्ही या प्रयत्नात होतो की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चौकामध्ये जेणेकरून या ठिकाणी सर्व समाज एकत्र आणण्याचं काम आम्हाला करायचं होतं। त्यासाठी आम्हाला मी असेल, आमचे नगरसेवक आणि साळवे असतील, आमची टीम असेल, आम्ही इथे एक 99 की 2005च्या दरम्यान आम्ही या ठिकाणी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम घेतला होता। इथून ते त्या महात्मा फुलेच्या चौकापर्यंत आणि इथून ते मस्जिदीपर्यंत आम्ही लाईटीची रोषणाई केली। ही रोषणाई यासाठी केली की जेणेकरून आपला समाज या ठिकाणी भरपूर आहे, भरपूर समाज असल्याने प्रत्येक आपापला समाज आपल्या गल्लीत आपल्या या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्या बाबासाहेबांचा पुतळा गायकवाड साहेबांच्या हस्ते बसवला गेला होता। तर त्याच्यानंतर ही जयंती व्हायची ती आपल्या घरोघरी गल्ली पण या पुतळ्याच्या समोर जयंती होत नव्हती। आता आजच्या घडीला आता 8-9 का 5 तारखेपासून हा कार्यक्रम सगळं नियोजन एका 2 महिन्यापासून हे कार्यक्रमाचं नियोजन सुरू झालेलं असतंय। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या ह्या ज्या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन ह्या चौकामध्ये केलं जातं? आम्हाला सचिन कराड असेल, मिसाळ असेल, राणा राजपूत असतील, शिकरे असतील, आम्ही एकमेकांच्या संपर्क गेले 3 महिने हा कार्यक्रम इथे येण्यासाठी आम्हाला अनेक अडचणी आल्या। मग आम्ही पहिले जे गायक आहे या गायकांना आम्ही कॉन्टॅक्ट करून 3 महिन्यापासून आम्ही एकत्र आपण डेट कशी घ्यायची अशा पद्धतीने आम्ही हे काम केलेलं आहे। आणि गेले 7 तारखेपासून 7 ते 12 असा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या प्रयत्नाला यश आलं आणि समाज, चारही तरह समाज आणि इतर समाजाने भरपूर या ठिकाणी आलेला आहे। काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र काम कार्यक्रम, काय सांगाल? जय भीम। प्रथमतः आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी जी संकल्पना आमच्या 5 लोकांनी मांडलेली आहे, ही फार पूर्वीपासून आमची इच्छा होती की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर
प्रत्येकाने काही ना काही प्रत्येकाने आपलं योगदान देऊन कार्यक्रम करावा ही संकल्पना उराशी बाळगून आम्ही आज प्रत्येक जण 5 जण एकत्र येऊन, मी असेल, आनंद बगाडे असतील, अनिकेत भाऊ मिसाळ असतील, राणी राजपूत असतील आणि सचिन खरद असतील, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एका संघाने एकमताने या ठिकाणी संकल्पना केली की आपण काही झालं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एका स्टेजवर, एका व्यासपीठावर घडून आणायची, जेणेकरून आपला जो उपक्रम आहे तो इतर समाजात ज्याप्रमाणे शिवजयंती होती त्याप्रमाणे आपण देखील एका स्टेजवर येऊन आपल्या समाजाला विविध प्रकारची मेजवानी गाण्याच्या माध्यमातून द्यावी, प्रबोधनाच्या माध्यमातून द्यावी ही आमची संकल्पना होती. आज ती पूर्ण झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. सर्वात प्रथम तर आपण जो प्रश्न विचारला, सर्व एकत्र येऊन जयंती साजरी करता, त्याच्याबद्दल मला एवढंच सांगायचंय. आपण म्हणतो ना, बाबासाहेब ज्याला समजेल त्याला वेळ लागेल. आम्हाला बाबासाहेब 5% कळाला, म्हणून आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल ते समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला. व आपण पाहिलं, समाज व राजकीय पक्ष, विविध संघटना हे फक्त राजकारणापुरतच एकत्र येतात, तर आम्ही बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत एक चांगला मेसेज जाईल या दृष्टिकोनातून आम्ही विविध पक्ष संघटना एकत्र येऊन हा भीम जयंती महोत्सव 2026 या वर्षीपासून आम्ही एक नवीन संकल्पना लोकांसमोर आणली व येणाऱ्या काळात देखील आम्ही अशाच पद्धतीने भीम फेस्टिवल दरवर्षी भरवत राहू व लोकांना प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही या माध्यमातून आम्ही देत राहू. किती तारखेपासून या स्टेजवर कार्यक्रम सुरू झाले? साधारणतः 7 एप्रिल पासून हा कार्यक्रम चालू आहे. 7 एप्रिल ते 12 एप्रिल उद्याचा शेवटचा कार्यक्रम राहील. आजचा कार्यक्रम हा शेवटचा राहील. साधारणतः 7, 8, 9, 10, 11 आणि 12 टोटल असे 6 कार्यक्रम ह्या वर्षी आम्ही भीम फेस्टिवलच्या माध्यमातून या एका स्टेजवर सर्वांनी मिळून एकत्र कार्यक्रम पार पाडत आहोत. सर्वांना प्रथमतः क्रांतिकारी जय भीम. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपण सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात दौंड शहर व तालुक्यामध्ये साजरा करत असतानाच विविध ठिकाणी विविध संघटना आंबेडकर जयंती साजरा करत असतील. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही विविध संघटनेचे आणि पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला की समाज बांधव म्हणून आपण एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण गेली 5 दिवस झाले आपल्या आंबेडकर चौकामध्ये जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहोत. आणि आमचं सर्व समाजाला आव्हान आहे की सर्वांनी एकत्र येऊन इथून पुढेही भीम जयंती, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण बघतोय की जाती व्यवस्थेचं पेव पूर्णपणे समाजामध्ये आणि देशामध्ये पसरत आहे आणि संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न काही जातीवादी करत आहेत. तरी आम्ही सर्व मिळून एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने आपला समाज कसा एकत्र राहील त्या पार्श्वभूमीवर आज आपण जयंती साजरी करण्याचा निर्णय आपल्या समितीने घेतलेला आहे. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक अनिल बापू साळवे, दुसरे मार्गदर्शक आमचे वरिष्ठ आनंददादा बगाडे, तसेच आमचे धम्मबंधू प्रमोदजी राणे राजपूत, दुसरे आमचे धम्मबंधू ऍडव्होकेट अनिकेत दादा मिसाळ व आमचे अक्षयजी शिकरे, असं आम्ही एकंदरीत सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये समाजानेही एकत्र येऊन मोठ्या उत्सवामध्ये आंबेडकर जयंती साजरी करणं गरजेचं. पहिलेच आपण सर्व एका स्टेजवर जो कार्यक्रम घेण्याचा निर्णय कशामुळे होता, तर सर्व पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते असतील किंवा अध्यक्ष असतील, तर सर्वांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय आज पूर्णत्वास जाताना दिसतोय. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आज हे सर्व पक्ष संघटना एकत्र येत देण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे सर्व कार्यक्रम होताना दिसत आहेत आणि भारतातले, महाराष्ट्रातले विविध प्रकारचे जे गायक आहेत, प्रबोधनात्मक गाणे गाणारे गायक आहेत, ते देखील या ठिकाणी एका स्टेजवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुशोभीकरणाचं काम देखील या ठिकाणी होताना दिसतंय. आणि आज
त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं आज सर्व एकत्र आले आणि हा कार्यक्रम आज पूर्णत्वास जाताना दिसतोय. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.